मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील खातगुण येथे संजीवनी हॉस्पिटल सातारा श्रीराम देवस्थान ट्रस्ट खातगुण यांच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी डॉक्टर सोहम सुधाकर लावंड चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार शिबिर संपन्न झाले। यावेळी बोलताना संयोजक डॉक्टर सुधाकर लावंड यांनी सांगितले की आपण ज्या गावात जन्मलो त्या गावचे ऋण फेडण्यासाठी आपण गेली 10 वर्षे हा उपक्रम राबवत आहेत। आजपर्यंत या माध्यमातून परिसरातील शेकडो लोक व्याधीमुक्त करण्याचे समाधान लाभले आहे। डॉक्टर विवेक लावंड, डॉक्टर शिवम लावंड, डॉक्टर अमित थोपटे, डॉक्टर श्रुती थोपटे, डॉक्टर ऋतुजा लावंड, डॉक्टर सिद्धेश लावंड, डॉक्टर उत्कर्षा ढाणे आदींसह संजीवनी हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर आणि स्टाफ यांनी डोळ्यांची तपासणी करणे, मोतीबिंदू ऑपरेशन, ECG तपासणी आणि कॅल्शियम तपासण्या करण्यात आल्या। यावेळी 300 पेक्षा अधिक रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला। यावेळी रुग्णांना अविनाश पिसाळ आणि शिवाजी नलावडे यांच्या वतीने मोफत औषधे वाटप करण्यात आले। यावेळी निवृत्त पोलीस निरीक्षक विवेक लावंड, कॅप्टन जयवंतराव लावंड, दयानंद शिर्के, सरपंच आनंदराव लावंड, चेअरमन विजय लावंड, विठ्ठल पवार, सुबोध जाधव, किरण राऊत, हरिदास गुजर, धनंजय लावंड, प्रकाश सातारकर, सुनील गुजर, विवेक जाधव, अमित लावंड, संकेत लावंड, सुमेध लावंड, चंद्रकांत भोसले सर, किरण राऊत आदी उपस्थित होते। सोहम लावंड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आपण गेले 10 वर्ष झालं हे आरोग्य शिबिर घेत असतो। आरोग्य शिबिर घेण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्याला पेशंटपर्यंत पोहोचता यावं, रुग्णापर्यंत पोहोचता यावं, त्यांची सेवा करता यावी आणि आपल्या गावाचं जे काही आपलं ऋण आहे त्याच्यातून थोडं उतराई व्हायचा प्रयत्न व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही हे शिबिर घेत असतो। मुलांच्या म्हणजे आमच्या सोहमचा वाढदिवस या निमित्तानं हे शिबिर आम्ही आयोजित करतो। हे आयोजित करत असताना पेशंटना मार्गदर्शन करणे, त्यांना औषधोपचार करणे या गोष्टी आम्ही रेग्युलर करत असतो। यामध्ये डोळ्याची तपासणी केली जाते, डोळ्याचे ऑपरेशन करून दिले जातात, दंतचिकित्सा केली जाते, लागणारे उपचार व त्यांना सल्ला दिला जातो। त्याचबरोबर कार्डिओलॉजिस्ट आमच्याबरोबर असतात। आमचे जावई डॉक्टर अमित थोपटे हे कार्डिओलॉजिस्ट आहेत। ते स्वतः येऊन तपासणी करत असतात आणि रुग्णांना मार्गदर्शन करत असतात। खरं ही आमच्या दृष्टीनं खूप मोठी गोष्ट आहे, कारण एका सुपर स्पेशालिस्ट माणसाचा आम्हाला इथं मुलाचा असा त्यांचा सहभाग असतो आणि त्याच्यामुळे पेशंट रुग्णांना चांगल्या पद्धतीची सेवा देता येते। आम्ही आमच्याकडून आमच्या मुलांच्या वतीनं ऑर्थोपेडिक्सबद्दलचं त्या लोकांना सेवा देत असतोच, शिवाय लागणारी डोळ्याची ऑपरेशन आम्ही मोफत करून देत असतो। हे शिबिर असंच पुढं सुरू राहावं, या गावचे उपकार गावाचं जे ऋण आहे ते काही अंशी फेडता यावं या उद्देशानं आम्ही हे घेत असतो। त्याबरोबरच मुलाची स्मृती अजूनही राहावी, कारण माझा मुलगा स्वतः ऑर्थोपेडिक सर्जन होता, दुर्दैवानं तो नाही आहे आपल्यात आता, त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण हे शिबिर घेत असतो। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा डॉक्टर सोहम लावंड चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आरोग्य शिबिर खातगुण इथे घेण्यात आले आहे। खरं तर इथं लोकांना भेटून आणि लोकांचे जे काही समस्या आहेत त्या ऐकून त्यांना मदत करण्यामध्ये एक मानसिक समाधान आम्हाला सर्वांनाच लाभत असतं आणि आपल्या परीने आपण जेवढं काही त्यांना मदत करू शकतो किंवा त्यांचे जे काही आरोग्याचे प्रश्न असतात ते आपण सोडवू शकतो किंवा त्यांना सल्ला देऊ शकतो किंवा त्यांना चांगल्यात चांगल्या प्रकारे कुठे आपण ट्रीटमेंट देऊ शकतो याचं आपण त्यांना मार्गदर्शन देऊ शकतो। त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी इथे येऊन त्याचा फायदा घ्यावा असं आम्ही सर्वजण विनंती करतो। जे डॉक्टर सोहम लावंड चॅरिटेबल ट्रस्टतर्फे खातगुण गावात आम्ही त्याच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीच शिबिर घेत असतो। आमच्या सोहमची आठवण आमच्या हृदयात कायम राहावी, त्यामुळं त्याच्या वाढदिवसा दिवशी गावातील जवळजवळ 300 ते 400 लोकांना किंवा रुग्णांना तिथे मोफत औषधोपचार व काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना पुढील सल्ले दिले जातात। विशेषतः हृदयरोग तज्ज्ञ आमचे जावई मार्गदर्शन करत असतात। आमची कन्या श्रुती डोळ्यांचे डॉक्टर आहे, तर मोफत कॅटरॅक्ट ऑपरेशनसाठी पुण्याला त्यांची नेऊन तिथं त्यांची सेवा केली जाते। दंतचिकित्सक आमच्या सुनबाई, आमचे चिरंजीव सिद्धेश व उत्कर्षा ढाणे या हजर राहून त्यांची मोफत त्यांची दंतचिकित्सा करून मोफत औषध उपचार केले जातात आणि एक आईवडिलांची शिकवण आणि गावाचं ऋण फेडावं, त्यांना थोडी वैद्यकीय सेवा मिळावी हाच आमचा थोर उद्देश असतो आमच्या डॉक्टरांचा। तर
आणि या शिबिर घेताना आम्हाला देवस्थान समिती तसंच किरण लावण ते सर्व आणि जे संजीवनी हॉस्पिटल आहे तेही आम्हाला औषधासाठी मदत करत असते. यामुळे रुग्णांची सेवा घडावी एवढाच आमचा उद्देश असतो आणि एक चांगलं शिबिर गावात होत असतं त्याबद्दल आम्हालाही आनंद वाटतो की गावाची सेवा करायला मिळाली. धन्यवाद. खादगूंचे सुपुत्र डॉक्टर सुधाकर एकनाथ लावण ऑर्थोपेडिक्स यांच्या माध्यमातून पहिल्यापासूनच गावची सेवा करणं हा त्यांचं उद्दिष्ट आणि त्यांचे वडील अण्णा आणि काकी यांच्या त्या ठिकाणी संस्कारातून उत्पन्न झालेलं किंवा निर्माण झालेले कुटुंब लावण कुटुंब हे कुटुंब गेले 10 वर्ष इथे हे शिबिर आयोजित करत आहे आणि यातून बऱ्याचशा लोकांना जवळजवळ 150पेक्षा जास्त लोकांना या ठिकाणी त्याचा फायदा होतो आहे. असे हे शिबिर अतिशय दुर्मिळ सर्व लोकांना हवं आणि सगळ्यांनाच सातारला जाता येत नाही ते इथंच सेवा घडावी हा या ठिकाणी लावण कुटुंबियांचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं म्हणजे भावार्थ आहे किंवा त्यांना या ठिकाणी असं वाटतं की याच गावामध्ये या ठिकाणी घडावं हा त्यांचा उद्देश आहे आणि या उद्देशातून त्यांच्या चिरंजीवाच्या स्मृतीप्रित्यर्थ या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्या कार्यक्रमाला भरपूर असा या ठिकाणी गावकरी प्रतिसाद देत असतात आणि इतर संपूर्ण औषध उपचारासहित सगळीच सेवा उपलब्ध केली जाते. यासाठी डॉक्टरांचे जावई पोपटे यांचं या ठिकाणी अतिशय मोलाचं सहकार्य असतं. त्यांची कन्या नेत्र विशारद आहे. सध्याच्या काळामध्ये डोळ्याचा जो या ठिकाणी मोठा आजार होतो आहे या आजारासाठी त्याचा आमच्या ग्रामस्थांना उपयोग होतो. बरेचसे ग्रामस्थ या ठिकाणी डोळ्याच्या विकारातून त्या ठिकाणी बरीचशी त्यांनी ऑपरेशन देखील या ठिकाणी पुण्याला नेऊन केलेले आहेत. याशिवाय आणखी त्यांच्या कुटुंबामध्ये दंतरोग तज्ज्ञ आता आहेत 3 आणि त्यांची भाची एक आहे डॉक्टरांची या ठिकाणी पुतणी आहे आणि या ठिकाणी त्यांची स्वतःची सुनबाई या ठिकाणी दंतरोग म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध आहेत. त्यांची सेवा आम्हाला मिळत असते. अशा पद्धतीनं असणारे या ठिकाणचे सेवा आहे. आता त्यांच्या सुनबाई देखील गेल्या वर्षीपासून इथं अभ्यास म्हणजे करतायत उपयोग होतो गावाला त्यांच्या ज्ञानाचा. अशा पद्धतीने एक गाव संपूर्णपणे लावण कुटुंब यांच्यामध्ये या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी संपूर्ण गावाला या ठिकाणी फायदा होतो. संपूर्ण ग्रामस्थामार्फत मी त्यांचं या ठिकाणी आभार मानतो आणि अशीच सेवा. येरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.